एक छत्री बाजूला सरक ना, मी खाली यायला उतरते आणि तू मध्येच आडवी होतेस. अरे जरा हळू बोल. तुझं तर कधी अत्तापत्ताच नाही. कधी पण येतेस आणि कधी पण जातेस आणि सगळ्यांचे कपडे ओले करतेस. मी येते म्हणून सगळीकडे हिरवगार दिसते, नाहीतर तू वर्षभर कपाटात धूळ खात बसते. तू आलास की रस्त्यावर पाणी साचते आणि खूप चिखल होते. तू स्वतःच तर बघ, जरासा वारा आला की उडून जातेस. तू जोरात येते म्हणूनच तर असं होते. तू अगं शांतपणे आलास तर मला लोकांना वाचवायला आवडेल ना. हे पण तुझं खरं आहे, पण जर का मी आला नाही तर तुला कपाटातून बाहेर उघडणारच नाही. जर तू आला आणि मी नसले तर लोक पावसात भिजण्याच्या भीतीने घराच्या बाहेरच निघणार नाही. चल आता मला जाण्याची वेळ आली. चल मी आता जाते. धन्यवाद. तपलेल्या गळधोसीला गारवा मिळावा म्हणून मी त्यावेळेला उंचावून खाली येतो आणि तू मला का अडवतेस? अरे मी तुला अडवत नाही, मी लोकांना भिजण्यापासून वाचवतो. अरे सर्व सृष्टी माझ्याने भिजतात, सर्व जनावर प्राणी माझ्याने भिजतात, त्या माणसाला एवढे ते काय? अगर त्यांना मी भिजू दिलो, अगर मग त्यांना ताप येतात, सर्दी होतात आणि खोकला पण होतात. मग त्यांना डॉक्टरांकडे जावे लागतात, म्हणून मी त्यांना भिजण्यापासून वाचवतो. बरोबर आहे तुझं, पण मी तुला एक विचारू? विचार ना. अरे तू त्यांना सगळ्यांचं संरक्षण करते, पण मला हे एक सांग की तू मग का भिजते? अरे याचं एकदम सोपी उत्तर आहे, सांगू का तुला? मी वर्षभर एका कोपऱ्यात पडून राहतो आणि तू आला की मला आंघोळीचा आनंद मिळतो. बरोबर आहे तुझं. आता माझा जायचा टाइम झाला, मी जातो. ठीक आहे, तुझा धन्यवाद. अरे छत्री, आज मी बरसणार आहे. तू तयार आहेस ना? हो पावसा, मी नेहमीच तयार असते, भिजवण्यापासून तर वाचवायला. पण मला लोकांना भिजवायला आवडतं. ते खूप मज्जा करतात. हो मजा करतात, पण कधी कधी आजारीही पडतात ना. हो, पण मी शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. हो, तुझ्याशिवाय शेती शक्यताच नाही ना, तू खूप उपयोगी आहे. आणि तूही कमी नाहीस, लोकांना भिजवण्यापासून वाचवतेस. धन्यवाद. आपण दोघेही आपापले कामे चांगलीच करतो ना. चला आपण दोघेही मिळून लोकांना सुरक्षित आणि आनंदी हो ठेवू. नक्की.